नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाचं पीठ आणि खूपच कमी साहित्य वापरून अतिशय टेस्टी अशी रेसिपी बनवणार आहोत. लगेचच बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी एका बाउलमध्ये अर्धा कप दही घेतलं आहे. कमी आंबट असलेलं दही इथे घ्यायचं आहे. इथे मी कपाने दही मोजून घेतलं. तुम्ही एखादी वाटी सेट करा आणि तिने सगळं साहित्य इथे मोजून घ्या. दही आता आपल्याला फेटून घ्यायचं आहे. तसं विस्करने छान मी असं फेटून घेते. याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून स्मूथ असं हे दही तयार करून घ्यायचं आहे. आता यामध्ये पाऊण कप गव्हाचं पीठ घालायचं आहे. 1 कपाला थोडंसं कमी आहे पहा. पाऊण कप पीठ घेतलं आहे. घरी आपण जे चपातीसाठी वापरतो तेच पीठ इथे घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये त्याच कपाने पाव कप इतकं मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही रवासुद्धा इथे घेऊ शकता. यानंतर यामध्ये पुढचं साहित्य घालूया. तर इथे मी किसलेलं आलं घेतलं आहे. साधारण अर्धा इंच आलं किसून घेतलं. यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता घेतला आहे. 4 ते 5 कढीपत्त्याची पानं चिरून घेतलेत. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतली आहे. अर्धा चमचा इथे जिरं घातलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. आता हे सगळं एकजीव करून घेऊया. हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर इथे मी 1 कप पाणी घेतलं आहे. यातलं थोडं थोडं घालत हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर इथे लक्षात घ्या, पीठ आपल्याला घट्ट हवं आहे. त्यामुळे पाणी घालताना थोडं थोडं घालत जायचं. तर एकत्र किती पाणी लागलं मला ते मी तुम्हाला शेवटी सांगते. तर इथे पहा, असं मी हे पीठ तयार करून घेतलं आहे. हे इतपत आपल्याला घट्ट हवं आहे आणि हे तयार करण्यासाठी मला अर्धा कप पाणी लागलं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला मी दाखवते. याचा असा गोळा आपल्याला करता यायला हवा. इतपत हे घट्ट हवं आहे. आता हे पीठ आपण झाकून बाजूला ठेवूया आणि मस्त अशी एक वेगळी चटणी बनवूया. तर ते चटणी बनवण्यासाठी गॅसवरती मी तडका पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे आणि आता यामध्ये 1 मोठा चमचा चण्याची डाळ घालायची आहे. कच्ची चण्याची डाळ आहे जी आपण आमटीसाठी वापरतो. तर ही आता अशी तेलावरती परतून घ्यायची आहे. थोडीशी वेगळ्या पद्धतीची ही चटणी आपल्या रेसिपीबरोबर खूप छान लागते. नक्की करून पहा. तर ही डाळ अशी 2 मिनटं तेलावरती परतल्यानंतर यामध्ये 6 ते 7 पाकळ्या लसूण घालायचं आहे. थोडंसं आलं घातलं आहे. यानंतर हिरवी मिरची घालायची आहे. जेवढी चटणी तिखट हवी त्या प्रमाणात घाला. 3 ते 4 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. कढीपत्त्याचा स्वाद खूप छान येतो या चटणीला, त्यामुळे नक्की घाला. हे सगळं व्यवस्थित असं तेलावरती परतून घेऊया. हे सगळं साहित्य असं 2 मिनटं परतल्यानंतर यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं घालायचं आहे. ओलं खोबरं आपल्याला जास्त परतायचं नाही आहे. साधारण अर्धा मिनटं हे असं मिक्स करून घेऊया आणि लगेचच यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. तर इथे मी पाव चमचा इतकं मीठ घातलं. यानंतर चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि लगेचच आता गॅस बंद करायचा आहे. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालून ही चटणी वाटून घेऊया. चटणी इथे मी वाटून घेतले, बाउलमध्ये काढून घेते. खूपच छान अशी चटणी लागते आपल्या रेसिपीबरोबर. चटणीवरती आता आपण फोडणी घालूया. तर इथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे. यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घातली आहेत. ही मस्त अशी फोडणी चटणीवरती घालायची आहे. या फोडणीमुळे तर चटणी खूपच खमंग लागते. तर ही अशी वेगळ्या पद्धतीची आपली चटणी तयार आहे. नक्की करून पहा. चटणी तयार आहे. आता करूया पुढची कृती. तर जे पीठ आपण झाकून ठेवलं होतं ते पाहूया. हे एकदा आता पुन्हा आपण मिक्स करून घेऊया. आज आपण मैसूर बोंडा बनवणार आहोत. तर इथे पहा, मी बारीक चिरलेला
कांदा घेतला आहे. कांदा आपल्याला बोंड फ्राय करायच्या वेळेसच घालायचं आहे. सुरुवातीला जर घातला तर पिठाला पाणी सुटतं आणि आपलं पीठ सैल होईल. म्हणून मी आता शेवटी यामध्ये कांदा घातला आहे. कांदा घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. हे छान मिक्स झाल्यानंतर इथे मी पाव चमचा इतका बेकिंग सोडा घेतला आहे. तर यामुळे बोंड अगदी हलकी फुलकी आणि जाळीदार होतील. तर आता हे हाताने आपण छान असं फेटून घेऊया, म्हणजे बेकिंग सोडा छान मिक्स होईल आणि पीठ हलकं फुलकं होईल. हे पीठ आता बोंड बनवण्यासाठी तयार आहे. तर इथे मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि अशी गोल आकाराची बोंड सोडायची तेलामध्ये. तर इथे एका वेळेस मी 5 ते 6 बोंड फ्राय करून घेते. पहा एक अशी हलकी होऊन तेलावरती तरंगत आहेत. खूपच साधी सोपी अशी रेसिपी आहे. अगदी झटपट तयार होणारी आहे आणि साहित्य सगळं घरी उपलब्ध असेलच असंच यामध्ये आपण वापरलं आहे. तरी बोंड अशी वरती आल्यानंतर आपण यांना उलटून घेऊया आणि आता मंद फ्लेमवरतीच आपल्याला ही ब्राऊन करून घ्यायचे आहेत. पाहू शकता मस्त रंग आला आहे. याला जास्त डार्क करायचं नाही आहे, कारण तेलामधून बाहेर काढल्यानंतर सुद्धा त्याचा रंग आणखी डार्क होतो. तर आता मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग आला आहे. आपण काढून घेऊया. दिसायला पाहू शकता ही बोंड किती मस्त दिसत आहेत आणि चवीला तर अप्रतिम लागतात. आपण जी चटणी बनवली त्याबरोबर तुम्ही ही बोंड एकदा नक्की बनवून पहा. तर असेच उरलेले सुद्धा मी फ्राय करून घेते. तर इथे मी सगळे बोंड अगदी फटाफट फ्राय केलेत. हे फ्राय करण्यासाठी सुद्धा खूपच कमी वेळ लागतो. मुलांना काहीतरी चटपटीत खायचं असेल तर तुम्ही अगदी झटपट हे बोंड घरच्या साहित्यातून बनवून देऊ शकता. तर इथे आपले सगळी बोंड फ्राय करून तयार आहेत. याच्यातलं तेल निथळून मी इथे काढून घेते. आपण जी चटणी बनवली आहे त्याबरोबर ही बोंड आपण सर्व करूया. दिसायला जितकी मस्त तितकीच चवीला अप्रतिम आणि करायला अगदी सोपी अशी रेसिपी. तर इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते. वरून कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट असं हे बोंड. आणि ही एक आपली वेगळ्या पद्धतीची चटणी. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.